गाव येतो आता. हो गाव येतो आता. तर आलं गाव आमचं बस स्टॉप आलं आणि हा सरळ आता रोड चालला आता आपल्या गावाकडे. इथून राईट टर्न मारणार आहे. राईट टर्न जो मारणार तुम्ही राईट टर्न. हा समोर रोड गेला तो महाड साईडला कचरा नेण्यासाठी. आणि खरंच ह्या बंगल्यातून त्या बंगल्यातून सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे ह्या दातिलीमध्ये आणि खरं बरं वाटलं हे बघून. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. सकाळी 6:15 वाजले. गावी चाललो. आजचा प्रवास असणार आहे ट्रेनचा. प्रवास असणार आहे विरार टू नागोठणे ते इंदापूर ते गोलवाडी. फक्त 35 रुपये मी गावी जातोय. ट्रेनचा प्रवास सुपर प्रवास आहे आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 6:15 वाजले. चला बाय बाय. सकाळी 6:30 वाजले आणि विरारचा प्रवास आहे. कामावर निघत शनिवार आहे. लोक काही लोक जॉगिंग आले तलावाकडे. तर लोकांची गाडी सकाळची आपला प्रवास व्हायचं थोडं लेट झालं. 6:15 वाजले आहेत आणि 6:30 गाडी असते. 6:35 पण 6:4 गाडी येते. चला जाऊया फटाफट तिकीट काढून आणि पुढे जाऊया आपल्या प्रवासाला. फक्त 35 रुपयामध्ये नागोठणं तिकीट काढलंय. फक्त 35 रुपये तिकीट बघा नाही. विरार ते नागोठणं पुढे मग प्रवास होईल इंदापूरपर्यंत. बसचा प्रवास आहे. पुढे मग गोलवाडी. चला जाऊया आता. ट्रेन 6:30 झालेले आहेत. 6:20 10 मिनिटामध्ये ट्रेन निघाली इकडे. चला निघूया प्रवासाला. तर नमस्कार मंडळी, हा होता प्रवास सकाळचा आपला विरार ते पनवेलपर्यंत. पण आता उतरलं दातिवलीला. कारण उतरायचं कारण हेच, कारण पाठचा जो स्टेशन आहे तो दिवा असणार आहे. दिव्यावरून येते दिवा रोहा येते. दिवा रोहा ती पकडणार आहे आणि इथून ट्रेन भेटते, खाली भेटते दिव्यावरून आल्यानंतर. आणि इथं उतरलं जातं. एकदम साधं स्टेशन आहे. जुन्या गावच असं म्हणायला गेलं तर. बघा ना इकडे दातिवली हा स्टेशन आहे. इकडे एकदम गावासारखं पूर्ण गावच पट्टा इकडे म्हणायला गेलं तर. त्यामध्ये इकडे गाडी येते परत येते आणि बंगले बांधले तिकडे या साईडला. काही लोकांनी म्हणजे गावकरी राहतात गावच म्हणजे पुढे गावच निलजी कलंबुली वगैरे पुढे डेव्हलपमेंट होत चाललं या साईडला. आणि मी बघत असतो प्रवासाला आल्यानंतर गावकरीच आहेत या साईडला सर्व लोक. काही वर्षांनी डेव्हलप होत राहील आणि डेव्हलप झालं पण पाहिजे कालांतराने. इथून मग दिवारोहा गाडी येणार आहे. दिवा इकडे येणार आहे. दिवारोहा पकडणार, डायरेक्ट मग नागोठणं उतरणार. नागोठण्यावरून मग परत हवेला जाऊन डायरेक्ट इंदापूर नंतर मग पुढे नंतर थोडी म्हणजे मार्केटला फिरून वगैरे खरेदी करून डायरेक्ट मग गोलवाडी गावामध्ये हा आपला प्रवास होणार आहे. एकदम 35 रुपयामध्ये नागोठणे पनवेल टू नागोठणे. तर मग पुढे एसटीने 25-30 रुपयामध्ये इंदापूर. नंतर मग पुढे इंदापूर ते गोलवाडी हा प्रवास असणार आहे. छान वातावरण. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि दिवाला ट्रेन असे 8:45 म्हणजे 8:45 इथून सुटल्यानंतर डायरेक्ट इथे येणार. डायरेक्ट मग पुढे जाणार नागोठणेला रोहाला. मस्त हे आणि हा निसर्ग कांत टिकून राहिला पाहिजे माझ्या मते. खूप असा निसर्ग छान दिसतोय. टिकणं खूप गरजेचं आहे कचरा नेण्यासाठी. आणि खरंच ह्या बंगल्यातून त्या बंगल्यातून सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे ह्या दातिलीमध्ये आणि खरं बरं वाटलं हे बघून. तुम्ही पण गाडी घेऊन गेली बंगल्यातून डायरेक्ट इकडे गेली. खूप या गोष्टी चांगल्या आहेत त्या खेडेगावामध्ये आणि खरंच बरं वाटलं हे परत बघून. खूप छान बंगला इकडे बांधलं पाहिजे यार. गावाला बांधलेलं आहे आणि खूप चांगला निसर्ग झाला इकडे. त्या साईडला इकडे कोणतरी शेती पण करतोय या भागामध्ये. आणि चला आपण थांबूया 20 ते 25 मिनिटं. आणि पुढचा प्रवास आपला होणार आहे डायरेक्ट नागोठणेपर्यंत. काय बोलताय? आता जस्ट ट्रेन आलेली आहे दिवा रोहा. चला ट्रेनचा प्रवास करूया. डायरेक्ट जाऊया नागोठण्यामध्ये. पनवेलवरून डायरेक्ट नागोठणा.
नमस्कार मंडळी. आता जस्ट आलेलं म्हणजे नागोठणेमध्ये प्रवास होता. विरार टू म्हणजे पनवेलपर्यंत उतरलो. मागेच 2 स्टेशन अगोदर म्हणजे अगोदर त्यातील या ठिकाणी आता प्रवास होतोय म्हणजे नागोठणेपर्यंत. नागोठणे आलेलो आता. मित्र भेटला शरद महाडिक माझ्या गावातले. आम्ही सर्वजण चालले प्रवासाला आणि आता जातो एक मित्राकडे, म्हणजे मित्राची मावशी राहते मित्राच्या वाईफची नागोठणेमध्ये, त्या ठिकाणी चालली जात. तर जाऊया पुढे आणि नंतर जाऊ इंदापूरमध्ये. जरा पण तिकडे जागा प्रवासाला लागूया आपण. आत्ता आला हा जो रस्ता गेलाय तो बोलला गेला लेफ्ट साईडला. इकडे आहे परत आला कोलाड. आता एसटी पकडली नागोठण्यावरून. पुढचा प्रवास होता इंदापूर पर्यंत. तर जस्ट नागोठणा एसटी पकडून आता पुढचा प्रवास होणार आहे इंदापूर पर्यंत. नागोठणे गेल्यानंतर पुढे आता कोलाड येईल काहीच मिनिटामध्ये. नंतर पुढे इंदापूरला जाऊ आपण. नागोठण्यावरून तिकीट आहे 69 रुपये, 70 रुपये म्हणजे तिकीट आहे कोल्हा इंदापूरपर्यंत एसटीचं. आणि विरार टू पनवेल आहे 35 रुपये. हा माझा प्रवास आहे आता. आणि खरंच प्रवास मस्त होत आहे. आणि पुढे आपण जाऊया इंदापूरमध्ये, कोल्हा टू इंदापूर. पुढचा प्रवास आहे कोल्हावाडीपर्यंत. कसा प्रवास आहे नागोठणे सोडल्यानंतर पुढे आता कोलाड येते. कोलाडचा ब्रिज आहे चाललाय आणि प्रवास कोलाडमध्ये एंट्री मारतो आपण नागोठण्यावरून. थोडंफार पाऊस पडलाय का वातावरण थंड झालेलं आहे. तर गाडीचा आवाज काही सोयावर इंदापूर पोहोचल्या. कोलाड एंट्री झालेली आहे कोलाडला. आणि काही ठिकाणी कामं चालू आहेत शहराची वगैरे किंवा गोवा हवेचं काम चालू आहे. त्यामध्ये नवीन डेव्हलपमेंट होत चाललं आहे शहरामध्ये. काही वर्षांनी गावं पण नष्ट होऊन जाते कारण डेव्हलपमेंट विकास कामं होत चालली गावाकडे. काहीच महिन्यामध्ये तुझं काम चालू होतं पूर्ण झालं हो ना. परत आणलं ना थोडा छोटा आहे तो. हां अच्छा आहे लेकिन नाही रे घेऊ तुम्हाला. चला कोणाला थांबलं काय. गाडी हलते भरपूर. धन्यवाद. चला आता कोलाड कोलाडमध्ये उतरली. आता पुढचा प्रवास होणार आहे इंदापूरपर्यंत. कोलाड ते इंदापूर 10 ते 15 मिनिटचा प्रवास आहे. एस टी आहेत मंडळाच्या. गाड्यांचा रोडचं काम चालू होतं. गाड्यांचा आवाज खूप ठीक नाही. तर आपण जाऊया इंदापूर. हा जो रोड गेला तिकडे साहेबांच्या गावाला गेलाय तरवाडी आणि ते भाई तत्कर यांच्या गावात रोड गेला. असं द्यायला खूप चाललं इकडे गावाकडे पण गावात बघत चाललेले आहेत. आता आपण लावले इंदापूर रोडला कोलाडा सोडलेलं आहे. इकडे मंदिर येणार आहे मस्त मंदिर आहे आणि पुण्याचा प्रवास आपण इंदापूर आहे.
आजचा प्रवास झाला आहे इंदापूरची झाला कोलवाडी जायची आम्ही दुपारची 1:30ची इकडे डेपो आहे इंदापूरचा. आणि आमचा तिकडून झालेला आता तर पुढचा प्रवास होता इंदापूर डायरेक्ट कोलवाडीमध्ये. ही दुपारची एसटी असते 1:15ची वाजून गेले तर 1:30 झालेली आहे. त्यामुळे गाडी लेट आहे. सर्व लेटच गाड्या असतात गावापर्यंत. चला मग जाऊया निघूया फटाक. सुरुवात झाली एसटीला आता आणि एसटी स्टार्ट झालेली आहे. तर आता प्रवास सुरू होतोय. शाळा बंद झाली. आधी शाळा बंद पडल्या चर्चा आली ते गावातील लोक सांगतात की आधी शाळा बंद पडलेली आहे. 125 पडत आपल्याला मला 125. मग शाळा बंद पडली त्याबद्दल चर्चा चालू या ठिकाणी. गावातील लोक चर्चा करतात की शाळा बंद पडली म्हणून. या ठिकाणी दिसत नाही आमच्या गावात आज कणसांमुळे जी लोक आहेत इंदापूरमध्ये येतात. आमची गाडी बंद असल्यामुळं आज शाळेत मुलं आली नाहीयेत. आणि हा सरळ टूर चालला आपल्या गावाकडे. इथून राईट टर्न मारणार आहे. राईट टर्न जो मारणार आहे राईट टर्न. आणि हा समोर रोड गेला तो महाड साईडला म्हणजे रत्नागिरी राजापूर साईडला. इकडचा आता रोड टर्न होतो तो आमच्या गावाकडे तळा रोडला. तळा रोड डायरेक्ट आपण पुढे उमरोली आहे लेफ्ट मारूया आणि डायरेक्ट कोलवाडीमध्ये खरं सुरुवात झाली आपल्या प्रवासाला. आता इंदापूर कोलवाडी हा प्रवास आमचा नेहमीचा असतो. 9-10 किलोमीटर गाव आहे आमचं इथून. तर चला इथून निघूया आता आपण. इंदापूर शहर आमचं खूप या ठिकाणी गुजराती मारवाडी लोक येऊन बसलेले आहेत काहीच वर्षापूर्वी. काही आमचे पण याच्यामध्ये उद्योजक आहेत. हे आमचे सुट्टीवर तिकडे फिक्स आहेत आमचे काही महाराष्ट्रीयन लोक. काही आज माणसं आहे शनिवार असल्यामुळे काही लोक गावाला आलेली आहेत फिरण्यासाठी किंवा सुट्टी घेण्यासाठी 2 दिवस. तर शनिवार असल्यामुळं लोक गावी येत असतात शनिवारावर आराम करण्यासाठी गावाला. आणि गावी नवीन ज्यांनी घरं बांधलेली आहेत पावसाला सुरुवात होणार आहे आता काही दिवसामध्ये तर प्लॅस्टिक वगैरे बांधण्यासाठी गावी लोक येत असतात. पहिला गाव आहे सुरुवातीला इकडे उमरोली लागतो. नंतर पुढे मग कोलवान लागतो आणि पुढे मग कलसामध्ये नंतर मग पुढे इंदापूर. मस्त घर बनलं या ठिकाणी. तर रस्ते खराब असते मुलं ते पण शेतीचं वातावरण झालेलं दिसतंय पट्ट्यामध्ये या ठिकाणी. आमच्यावरचा प्रवास आहे आणि हा स्टॉप आहे उमरोलीचा. काही लोक उमरोली उतरतात. तर उमरोली नंतर मग पुढे इकडे येणार आहे कोलवान. उमरोली आता आलेली आहे इकडे. पहिला स्टॉप आहे इंदापूरहून उमरोली नंतर पुढे मग कोलवान लागणार आहे. काही लोक उतरले इकडे. असं वातावरण झालेलं आता जून महिन्याचं. पुढे प्रवास करूया आपण आता कोलवानला. गावाकडे आलो की घरात परत जावंसं वाटत नाही पण पोटाची कलगी भरण्यासाठी परत मुंबईकडे जावं लागतं. लॉकडाऊनला गावी राहिलो होतो 9-10 महिने असं म्हणा गेलं तर. खूप मजा केली होती. खूप काही साध्य केलं होतं याच्यामध्ये. काही लोकांनी शेतीला सुरुवात झालेली आहे. काही शेतकरी लोक पण पावसाची वाट बघत आहेत. शेतीचा भाग झालेला असतो. हे गाव आलेले आपलं कोलवान गाव आलेले काही लोक उतरले या ठिकाणी. दुसरा बस स्टॉप आहे कोलवानचा बस स्टॉप आहे इकडे. आणि आता डाग लागेल कोलवान चढायला लागेल. तुम्ही नेहमी बघता व्हिडिओमध्ये. पुढे आता कलसांबळे येणार आहे काहीच मिनिटांमध्ये. हा आता पट्टा आहे कोलवानची चढणीचा आमच्या. डाग आहे कोलवानच्या आमच्या गावाची. मोठं टर्न आहे या ठिकाणी. गाडी थोडी स्टॉप घेते. बापरे थोडी गाडी टर्न घेते या ठिकाणी. तर हा गाडीचा थोडं रिक्स वाटतं कधी कधी प्रवासाला. तर ड्रायव्हर थोडे अटकले त्या ठिकाणी. थांबली गाडी विचारत गाडीवर. तर त्यांना थोडा इश्यू होतो या ठिकाणी. तर आता पुढे टर्न मारते गाडी. तर खूप चढण हेवी आहे थोडी आमच्या गावाकडची. कोलवानची डाग बोलतो आम्ही. खूप व्हिडिओ डाकीच्या बघितल्या असतात चढणीच्या आमच्या. तर चला मग झाली गाडी वर चढलेली आता. तर पुढे आता येणार आहे कलसांबळे. मस्त वातावरण झालेलं आहे गावाकडचं. थोडे कधी कधी भीती वाटते येताना जाताना वगैरे प्रवासाला. तर ह्या चढणीला कोलवानच्या काही लोक बाजाराला आले मार्केटला शनिवारी फिरायला तिकडे. आणि काही लोक मुंबईकर गावाला आलेले आहेत.
पुढचा प्रवास झालाय तो कलसांबळे बोदवाडी या ठिकाणी बोदवाडी चाललो आपण. मस्त सुंदर गाव बनवलं लोकांनी. आणि हा थर्ड बस स्टॉप आहे म्हणजे उमरवली कोलवाडा आणि कलसांबळे बोदवाडी. पुढचा स्टॉप होणार कलसांबळे गाव येणार आहे. बोदवाडी इकडे बिहार बांधलेलं आहे त्या लोकांनी छान असं. तर काही शाळेच्या मुली पण उतरतील या ठिकाणी आणि सुंदर वातावरण झालेले आहे. लोक पावसाची वाट बघत आहेत या ठिकाणी. तर पुढचा बस स्टॉप असणार अजून एक 2 बस स्टॉप असणार कदाचित. गाव आहे इकडे. हा बस स्टॉप आहे कलसांबळे गाव आहे इकडे. तर इंदापूरला सकाळी गेलेली 6च्या गाडीने. चला कलसांबळे सोडले आता. पुढे आता येणार आमचं गोलवाडी 15 ते 20 मिनिटांमध्ये. तर पुढच्या प्रवासाला सामने सोडल्यानंतर हा आमचा प्रवास आहे माझ्या गावचा. ही ह्याला आंबीची डाग बोलतो आम्ही, चढम बोलतो. ती पण थोडी हेवी आहे म्हणजे चढण्यासाठी गाडी. जुन्या काळातली बनवलेली हा जे रोड आहेत जुन्या काळातल्या माणसाने बनवलेले. आज त्याला डांबरीकरण पडलेलं आहे 20-25 वर्षापूर्वी. काही रस्ते खराब झालेले आहेत. हा प्रवास आमच्या गावाकडचा माझ्या कोकणातला गोलवाडीचा. सकाळी निघालो 6:30 वाजता. 1 वाजला आता 1:15 वाजले सॉरी. तर हा असा प्रवास. काही लोक येतात गावाकडे वगैरे बेसी लोक वगैरे तुमचे आले गावाकडे वगैरे. आता काहीच मिनिटात आपण 15-10 मिनिटामध्ये आपण घरी पोहोचू. सोपा प्रवास आहे असं म्हणा गेलं तर. काहीच हे नाही. 35 रुपीज विरार ते पनवेल आणि नागोठे सॉरी नंतर नागोठे पुढे 70 रुपये इंदापूर आणि हा 22 रुपये तिकीट आहे. 140 रुपयामध्ये मी गावाला येतो दर टायमाला. आता तिकडे वाढलेले आहेत. 5-6 महिन्यापूर्वी कमी तिकीट होते. खूप बरं वाटतं हा महिन्यातून इथं गावी आल्यानंतर. गावी पण घराचं काम चालू आहे माझ्या. तर हा प्रवासाला माझ्या आता एंड होईल काही 15 मिनिटांमध्ये. नक्कीच ज्यांची गावाला घर आहे ते नक्कीच फेरी मारली पाहिजे. थोडे आपलीभर जीवनाचा आनंद घेतला पाहिजे ह्या माध्यमातून ह्या प्रवासातून. कारण काही लोकांनी गावं सोडलेलं आहे, काही लोकांना गावं भेटत नाही. लॉकडाऊनला भरपूर लोकांनी गावं सोडली आणि लॉकडाऊनला खरी गावाची आठवण झाली. चला आपण आपला निसर्ग बघूया आपल्या गावाकडचा. जबरदस्त गाडी मात्र ड्रायव्हर एकदम खाली रस्ता असल्यामुळे गावाकडे गाड्याच नाही. सुद्धा गाडी भेटते. मस्त सड गाडी चाललेली आहे कलसांबळे ते गोलवाडी. आणि खरंच खूप मजा आली प्रवासाला. या वाटतं प्रवास थोडंफार पावसाची लोक वाढ बघते तिथे आतुरतेने. खूप एकदम हे झालंय. गाडी फास्ट चाललेली आहे जबरदस्त एकदम. आणि प्रवास एकदम छंद वातावरण चाललंय. थोडे ढग ह्या साईडला आलेली आहेत. पावसाळा तर ठीक आहे बरं वाटतं. आमच्या गावाचा म्हणजे 2 बस स्टॉप आहेत. खाली एक वर बस स्टॉप आहे, खालचा बस स्टॉप आहे. काही लोक तर उतरतील ह्या बस स्टॉपला. म्हणजे ह्या लोकांना खालची घरं जी आहेत ती जवळ पडतात या बस स्टॉपनी. तर हा बस स्टॉप आहे इकडचा आमच्या खालच्या पट्टामधला. काही लोक उतरले इकडे आमच्याच गावातले आहेत. त्याला खालून जवळ पडतो बस स्टॉप. त्यांची आजी त्यांना न्यायला आलेली आहे. त्यांची नातवंड आहेत ती सनील आणि छोटा बाबू यशवंत दारगे साहेब. आणि चला आता डायरेक्ट जाऊया होळीवरती त्या मंदिराजवळ राधाकृष्ण 3 बस स्टॉप आहे. त्याला हे चालले लोक आपल्या खालचा पट्टा इकडचा बस स्टॉप आहे इकडे. तर हा प्रवास चालला आमचा आता गावाकडे. काही मिनिटामध्ये आपला आता गाव येईल. गाव येतो आता. हो गाव येतो आता. तर आलं गाव आमचं बस स्टॉप आला होळीवरचं मंदिरच. चला गाव आलेलं आहे आता. चला बस स्टॉप आलं. चला पुढे भेटूया काहीच मिनिटांमध्ये घरी जाऊया. तर नमस्कार मंडळी. हा होता माझा गावचा प्रवासाचा. आज सकाळी निघालेलो 6:30 वाजता. विरार पनवेल पकडली. डहाणू पनवेल आणि नागोठला उतरलो फक्त 35 रुपयामध्ये. तिथून गेलो मित्राच्या मावशीकडे आणि मित्राच्या वाईफच्या मावशीकडे शरदच्या. नंतर तिथून हवेला आल्यानंतर परत नागोठला ST पकडली 69 रुपये म्हणजे 70 रुपयात आम्ही इंदापूरला आलो. तिथून परत थोडीफार फिरलो वगैरे खरेदी केली. त्याच्यानंतर 20 रुपयातून डायरेक्ट गोलवाडी झालो. 70, 35 आणि 20 रुपये म्हणजे एकूण 70 एकूण म्हणजे 140 रुपये 35 रुपये आम्ही गावाला पोचतो मी. आणि असा प्रवास जर केला ट्रॅव्हल्सने तर 400 ते 500 रुपये लागतात. तर ठीक आहे मित्रांनो. आणि गावचं मस्त आता वातावरण झालेलं आहे. आपण बघतोय साईडला वातावरण इकडे. एका मित्राच्या इथं आलं ते अशी लागवडी करतो काहीतरी. तर गावाकडे ते कामं चालू आहेत. तर मित्रांनो थांबतो या ठिकाणी.
तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद.